भूमिहीन शेतमजूर व 12 बलुतेदारांप्रमाणेच प्रकल्पग्रस्त मिठागर कामगारांनाही सिडकोने 40 चौरस मीटरचा भूखंड अथवा पैसे द्यावेत, अन्यथा त्यांच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिला। 42 वर्षांहून अधिक काळ लोटला तर या प्रकल्पग्रस्त मिठागर कामगारांना न्याय मिळू शकलेला नाही। गेली अनेक वर्ष भूमिहीन शेतकरी, मिठागर कामगार यांना भूखंड मिळण्याबाबत माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे, आमदार विवेकानंद पाटील, पंढरीनाथ पाटील, रमण भुईर, एकनाथ तांडेल, रमाकांत म्हात्रे यांनी गेली अनेक वर्ष लढा दिला। अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अखेर मिठागर कामगारांना 40 चौरस मीटरचा भूखंड सरकार देणार आहे। हे भूखंड केवळ भूमिहीन मिठागर कामगारांना मिळणार आहेत। ज्यांच्याकडे जमिनी आहे त्यांना भूखंड मिळणार नाही। या निर्णयाविरोधात न्यायालयाची पायरीही चढू असा इशारा माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिलाय। गेली अनेक वर्ष भूमिहीन शेतकरी, मिठागर कामगार व ग्राम कारागिरांना भूखंड मिळावा यासाठी माजी आमदार मंदाताई म्हात्रे व शिष्टमंडळाने अनेक वर्ष लढा दिला। त्याची दखल घेत अखेर नवी मुंबईतील भूमिहीन शेतकरी, मिठागर कामगार आणि ग्राम कारागीर यांनाही आता 12.5% योजनेच्या धर्तीवर 40 चौरस मीटरचा भूखंड मिळणार आहे। या भूखंडाचे वाटप करण्याचे आदेश नगर विकास विभागाने सिडकोला दिले आहेत। सिडको मिठागर कामगारांना या 40 चौरस मीटर भूखंडाचे वाटप करणार आहे। हा कामगार म्हणजे स्थानिक प्रकल्पग्रस्त आहे। शासनाने आपल्या GR मधून भूमिहीन हा शब्द काढावा, कारण भूमिहीन म्हटल्याने येथील प्रकल्पग्रस्त मिठागर कामगार लाभार्थी होत नाहीत। अगर मालकांनी या कामगारांची दखल घेतली नाही, आता सिडको प्रकल्पग्रस्त मिठागर कामगारांना लाभार्थी होण्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी केला। तसेच सिडको आपल्या कर्तव्यापासून दूर जात असून कायद्याच्या कचाट्यात मिठागर कामगारांना अडकवले जात असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या। इतकंच नव्हे तर या वयातही या कामगारांना 40 चौरस मीटर प्लॉटसाठी लढावं लागतंय। जर या प्रकल्पग्रस्त मिठागर कामगारांना सिडकोने 40 चौरस मीटरचा भूखंड किंवा पैसे दिले नाही तर त्यांच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिला। त्यांनाच आम्ही 40 चौरस मीटरचा भूखंड देऊ, पण हे कर्मचारी जे आहेत हे शेतकरी आहेत, त्यांची शेती जमीन होती म्हणून त्यांना प्लॉट देण्यात येणार नाही। हे सरळ या पत्रामध्ये दिलेलं आहे की ज्यांना शेतीचे प्लॉट मिळाले त्यांना भूखंड दिला जाणार नाही। पण हा अन्यायकारक आहे। शेतीची जमीन वेगळी आणि हे मिठागर कर्मचारी वेगळे, हे शासनाला आम्ही सांगून कंटाळलो, तरी पण ते भूमिहीन शब्दच टाकून मिठागर कर्मचाऱ्यांना आम्ही भूखंड देऊ। आज भूमिहीन मिठागर कर्मचारी 4 ते 5 भेटतील। संपूर्ण गावाच्या जमिनी संपादित केल्या, त्यांचं पुनर्वसन तर केलंच नाही। आता विमानतळाची स्वप्न बघतात, विमानतळाची स्वप्न होता तिकडचा जो प्रकल्पग्रस्त आहे तो सुद्धा बघतोय ना, आज नव्या मुंबईला अजून न्याय मिळत नाही, तर आम्हाला कसा न्याय मिळेल म्हणून। ज्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी मागता त्यावेळी अनेक तुम्ही त्यांना सांगता तुमचं पुनर्वसन करू, तुम्हाला शिक्षण देऊ, तुम्हाला नोकऱ्या देऊ, पण कुठे झालेलं ना। आज 1970 सालापासून आमचा शेतकरी अंधारातच धडपडत आहे। शेतकरी संघटनेच्या बरोबर मीटिंग झाली त्यावेळी शासनाने सांगितलं भूमिहीन शेतकऱ्यांना आम्ही भूखंड देणार नाही। आमची मागणी एवढंच आहे की आम्ही भूमिहीन नाही, आम्ही शेतकरी। आता आम्हाला पुन्हा लढाई करण्याची आज आम्हाला इथे वेळ आलेली आहे। त्याबद्दल वेळीच शासनाने याचं दखल घेतली गेली पाहिजे, नाहीतर आम्ही आणि आता आमची सगळे कर्मचारी बघितले आपण 70 ते 80च्या वयाघरात गेलेले लोक आहेत, अर्धी लोक मेली आमची, तरी आम्हाला न्याय मिळत नाही। म्हणजे हे लॉलीपॉप दिलेलं आहे, भूलथापात दिलेलं आहे। सिडको इथे नव्या मुंबईमध्ये लोकांना लुटायला आलेली आहे। तिचं लुटण्याचं काम वेळोवेळी दिसलेलं आहे आपल्याला आणि आपण बघितलेलं आहे। सर्वसामान्य माणूसाची जी बाई असेल, विधवा असेल, जी कामगार असेल, भांडी घासणार असेल, ती खरोखर 500 रुपये देऊ शकेल का? आजची महागाई काय? आजच्या या महागाईमध्ये 500 रुपयाचा फॉर्म आणि 5 लाख रुपये देणं
ही सिडको सगळी फसवेगिरी आहे। शेवटी हे लोक कोणी घरं घेणार नाही आणि ज्याला पाहिजे मनाप्रमाणे त्याला सिडको ते प्लॉट देणार आणि घरं देणार आहे। ही योजना जी आहे या योजनेत 100 रुपये ही फॉर्मची त्यांनी फी ठेवायला पाहिजे होती आणि लाख रुपये त्यांनी कर्मचाऱ्यांकडे ज्यांना घरं देणं त्यांना त्यांच्याकडे सुरुवातीला घ्यायला पाहिजे। 5 लाख रुपये कोणी देऊ शकत नाही, हे सगळं सिडकोला माहिती आहे आणि म्हणून असं फसव्या योजना काढून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम सिडको गेले अनेक वर्ष करत आहे। या प्रसंगी नवी मुंबई मनपा माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील, नवी मुंबई विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रमण भोईर उपस्थित होते। माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह पुढाकार घेऊन आम्ही मिठागर कामगारांचा प्रश्न सतत उचलला, त्याचा पाठपुरावा केला। ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांना भूखंड दिला नाही तर सिडकोला घेराव घालू, आम्ही गप्प बसणार नाही असा सज्जड इशारा नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील यांनी दिला। हा जो कालचा जो निर्णय आम्ही जी बरेच वर्ष हा प्रलंबित प्रश्न पडला होता मिठागर कामगारांचा आणि मिठागर कामगारांच्या प्रश्नावर आम्ही परत 3-4 वर्ष मंदाताई माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जो एक लीड पकडली आणि ह्या कामगारांना आपण जमा करू, जवळ घेऊ आणि त्यांचे ते नेहमी इकडे तिकडे वन भटकतात तर त्यांना एकत्र बसून आपण त्यांचा प्रश्न हातात घेऊन पुढची दिशा आमची आता अशी राहणार आहे का सिडकोवर आम्ही त्यांना आम्ही घेराव घालणार। पहिला आमचा प्रश्न असा राहणार, घेराव घालणार का हा जो परिपत्रक तुम्ही काढला मिठागर कामगारांचा ह्याबद्दल आमचा त्यांना विरोध असेल आणि त्या घेरावामध्ये आम्ही जो प्रश्न निर्माण केलेला आहे त्याचं उत्तर आम्ही मागणार आहोत। कुठच्या पद्धती आम्हाला अवलंबाच्या ह्या प्रतिकार करण्यासाठी त्या आमच्याकडे योग्य प्रतिक्रिया करण्यासाठी योजना आहेत आणि त्या आम्ही अवलंबल्याशिवाय ह्या प्रश्न धसाच लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा आम्हाला आता निर्धार करावा लागेल आणि ह्याची तयारी आमची पूर्ण सुरू झालेली आहे। आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे। गेली अनेक वर्ष आम्ही या जमिनीवर कबाड कष्ट करतोय, मेहनत करतोय, त्यामुळे आम्हाला 40 चौरस मीटरचा भूखंड मिळालाच पाहिजे। सिडकोने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी या प्रकल्पग्रस्त मिठागर कामगारांनी दिला। आम्ही कष्ट केल्याने आम्हाला देवाची तुम्ही ऐका करा तर नाहीचे लोक जमावून पैसे द्यायला जमिनीचं आम्हाला सांगू नको। पोटाचा शेर गेले, पोटाचा शेर गेले आग्रह खपलं त्याचा पैसा पाहिजे आम्हाला। आमचा केला नाही गरीबाचा अगरवाल्यांनी, काही लोक एवढं म्हणतील त्यांचं काय केलं अगरवाल्यांनी करायला पाहिजे होता। एवढं वर्षात लोक कोणाला नोकऱ्या छलटा भरता लोक नोकऱ्या लागायला आमची पोरं लागल्या नोकरी, आमची पोरं गावकऱ्याला नाही छलटे भरती लोकांना नोकऱ्या लावल्या। आमचं पोटाचा शेर गेले बेलापूरचे लोकांना लावला पाहिजे, बाहेरच्या लोकांना नोकरीला जमीन दिले बेलापूरचे दिले ना बाहेरच्या लोकांना लंकवून आया नोकरीला लागायला आम्ही डोके आले आपण। आम्हाला आश्वासन दिले का देव आम्ही देव म्हणून कधी देणार मेल्यावर तर आम्हाला देवालाच पाहिजे ना। आम्ही भुकताना राहून मिठाच्या पाट्यावर होतो, डोक्यावर बाटीनं तो ग्लास पाण्याचा घेत होतो उन्हात आणत असं मिठाचं जेवण पण आता भेटत। आमचं कष्ट घेऊन सिडकोनी लेवल केला, मी शेती गेली आता आमचे तोंडात घास आले तो सिडको सांगते 12% देणार। मग आम्ही कष्ट केले त्यांना का नाही केले तर आम्हाला खायला पण आणा नाही, खाल्या तर कष्ट खाता मजुरी म्हणजे भांडी घासता म्हणून आमचे तोंडात घास आले सिडको देते आम्हाला पैशाचा का तुम्ही सांगतात का आम्हाला मिठागराचं नाही 12% मिळले जमिनीचं मिळले, आम्ही कष्ट केले ते आम्हाला मिळले। आम्हाला 40चा प्लॉट मिळालाच पाहिजे खरंच आम्ही घाबरलो। सिडकोने आम्हाला काय सांगलं का 12.5% मिळाले आहेत ना त्यांना काय मिळणार नाही। आम्ही उन्हात आणून घाम घाललेला आहे, शाखेचं पाणी केलेलं आहे ना, आम्हाला तुम्ही सांगता नाही म्हणजे आम्ही ते कसे सोडणार? पुढे काय करणार? नाही आम्हाला नाही दिला ना तर आम्ही पुढे काय करणार? हम कष्ट किए है ना, उधर काम किए है ना, अगर हम लोग कष्ट किए तो वो हमको मांगता है तो हम लोग उधर जाके ऑफिस फोड़ देगा। भूमिहीन शेतकरी, मिठागर कामगार व 12 बलुतेदार यांचे 50% काम हे माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गेली 2 वर्ष पाठपुरावा करत पूर्ण केले। याची दखल घेत त्यांना भूखंडाचे वाटप करण्याचे आदेश नगर विकास विभागाने सिडकोला दिले। मात्र काही मिठागर कामगारांसाठी हे अन्यायकारक आहे, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला हा मिळालाच पाहिजे व तो मिळवून देण्यासाठी न्यायालयाची पायरीही चढू असा इशारा माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिलाय। नवी मुंबईत पूर्वी भातशेती एवढीच मिठागरी होती। या मिठागरात येथील शेतकरीच राहत होते। पावसाळ्यात शेतजमिनी कसल्यावर उन्हाळ्यात ते मिठागरात काम करीत असत, त्यामुळे मिठागरातील कामगार आणि शेतकरी वेगळे नाहीत।
नवी मुंबई वसवितांना जमिनी संपादित करताना दोन्ही प्रकारच्या जमिनी सरकारच्या ताब्यात गेल्या। त्यापैकी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून भूखंड देण्यात आले, मात्र मिठागरातील कामगारांना मोबदला म्हणून काहीही मिळाले नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MDTV।